आमदार अमित साटम आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज पहिल्यांदाच तुम्ही विद्यार्थ्यांच्या अशा कार्यक्रमाला आलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि एकीकडे जनजागृती चालली आहे. तुमचाही अनुभव कसा होता आणि काय प्रामुख्याने या ठिकाणी? नाही, आयमन ही एक नॉन प्रॉफिट संस्था आहे जी विद्यार्थ्यांमध्ये काम करते. त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि जे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत, जे जेनझी आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि जेनझीचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नांना उत्तरही दिली आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी इंटरॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आमचं मुंबईच्या महानगरपालिकेच्या आणि मुंबई शहराकरता जे विजन आहे ते विजन आम्ही आमच्या समोर बसलेल्या जेनझीच्या समोर हे ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला प्रश्न विचारत होते त्यावेळेला पुढचं भविष्य म्हणजे जसे कॉन्क्रीटचे रस्ते किंवा इतर कुठल्या गोष्टी 2030मध्ये फोटोही काढायची वेळ येणार नाही अशा प्रकारचं तुम्ही सांगितलं. नेमका तो किस्सा काय होता? नाही, या ठिकाणी मुंबई शहराचे रस्ते आणि मुंबई शहरामध्ये जे पाणी तुंबतं या संदर्भातले ते प्रश्न होते. रस्त्यांच्या बाबतीमध्ये ऑलरेडी 2022च्या नंतर ॲडमिनिस्ट्रेटर च्या मार्फत या ठिकाणी CC रोडचं टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि CC रोड विथ युटिलिटी कॉरिडॉर विथ डक्ट त्याचं टेंडर काढण्यात आलेलं आहे. 50% काम पूर्ण झालं आहे, 50% प्रगतीपथावर आहे आणि येत्या वर्ष दीड वर्षामध्ये संपूर्ण काम हे पूर्ण होईल आणि हळूहळू करून मुंबईतले सगळे मोठे रस्ते 9 मीटरच्या वरचे सर्व रस्ते हे CCमध्ये आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते हे मॅस्टिक एस्फॉल्टमध्ये पूर्ण करू आणि प्रत्येक रस्त्यावरती युटिलिटी कॉरिडॉर असेल ज्याच्यामुळे वारंवार ते रस्ते वेगवेगळ्या युटिलिटीज ले करण्याकरता खोदावे लागणार नाहीत. दुसरा मुद्दा हा मुंबईच्या पाणी तुंबण्याच्या संदर्भातला होता. या ठिकाणी आम्ही एक स्टडी ग्रुप नेमणार आहोत ज्यामध्ये IIT आणि VJTIचे एक्सपर्ट्स असतील, एक्स म्युनिसिपल कमिशनर्स जे आहेत मुंबईचे त्यांचं ओपिनियन घेतलं जाईल, एक्स चीफ इंजिनियर SWD जे आहेत त्यांचं ओपिनियन घेतलं जाईल आणि या ठिकाणी मुंबईची टोपोग्राफीचा अभ्यास केल्याच्यानंतर इतर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांशी त्याची तुलना केल्याच्यानंतर त्याचा एक रिसर्च पेपर हा तयार केला जाईल आणि त्या रिसर्च पेपरच्या आधारावरती या ठिकाणी सोल्युशन काढण्याचं काम आम्ही करू. एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. आताच आपण पाहिलं गेलं तर सगळेच पक्ष सज्ज झालेले आहेत. यावेळेस नेमकं काय वाटतं, महायुतीत ही लढाई असेल? कारण आत्तापर्यंत आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर युतीमध्ये त्या ठिकाणी होतात आणि प्रत्येक वेळेला त्यांचाच त्या ठिकाणी महापौर बसलेला. भाजपचं यावेळेला काय भूमिका? नाही, महायुतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढू आणि महायुतीचाच महापौर मुंबईकरांनी या ठिकाणी विराजमान करण्याचा निर्णय केलेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर आल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही BMCची फेलोशिप प्रोग्राम अशा प्रकारचा एक प्रोग्राम चालू ज्यामध्ये जेनझीला असे 50 युवक जेनझीतले आम्ही निवडू जे पब्लिक पॉलिसी, पब्लिक गव्हर्नन्स अशा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा क्षेत्रामध्ये ज्यांची रुची आहे, जे या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी रिसर्च पेपर तयार करणं, ऑब्झर्वेशन करणं, एक थर्ड आय म्हणून त्या ठिकाणी ते काम करतील आणि त्यांचे जे इनपुट्स आहेत हे मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देतील आणि ह्या BMC फेलोशिपच्या प्रोग्रामच्या मार्फत जेनझीला मुंबई शहराच्या सिव्हिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सामावून घेण्याचा हा एक प्रयत्न असेल. दुसरीकडे पाहायला गेलं तर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. काल देखील अर्धा तास दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले चर्चा केलेले आहेत. संजय राऊत याच्यावरती बोलतात आहे की कुठंतरी मराठी म्हणजे ठाकरे ब्रँडचंच या ठिकाणी महापौर होणार, मराठीच होणार आणि दिल्लीचे पायदळी जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात. बघा, कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही या गोष्टींना काही महत्त्व नाही आहे. या मुंबई शहराचा गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी केला हे महत्त्वाचं आहे. मेट्रो कोणी केली, अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर कोणी दिलं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोण एकत्र येत आहे यापेक्षा मुंबईसाठी काय केलं आणि मुंबईसाठी काय करणार याच्यावरती चर्चा करावी ना. ब्रँडची कसली चर्चा करताय? मुंबईच्या ब्रँडसाठी कोणी काय केलं आणि मुंबईच्या ब्रँडसाठी कोण काय करणार याची चर्चा होणं अपेक्षित आहे आणि दुर्दैवाने ती चर्चा होताना आम्हाला दिसत नाही आहे. एकीकडे पाहिलं तर ठाकरे गट तर बोलतात की आम्ही कुठेतरी एकत्र येणार, मग राज ठाकरे अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही आहेत. तर काय वाटतं की संभ्रम या पालिका निवडणुकीमध्ये करायचा प्रयत्न करतात? नाही, असं आहे की आता त्यांच्याबद्दलचं चांगलं जे उत्तर आहे तेच देऊ शकतील. त्यांच्या वतीने मी कसा बोलू शकतो? त्यामुळे त्यांच्यात संभ्रम आहे की संभ्रम नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा. परंतु माझा मुद्दा हा आहे की कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही आहे हे महत्त्वाचं नाही. मुंबई शहराचा विकास कोणी केला आणि भविष्यात मुंबई शहराचा विकास कोण करेल, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन कोण देईल आणि मुंबईकरांची सुरक्षितता अबाधित कोण ठेवेल हे महत्त्वाचं आहे. हे मुद्दे आहेत. एक राजकीय प्रश्न, महबूब शेख
यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे एवढ्या वर्षापासून, म्हणजे गेले 2 ते 3 टर्मचे. पण या अगोदर काँग्रेसच्या सरकारच्या वेळेला हिंदू जे आहेत ते सुरक्षित होते, आत्ता सुरक्षित नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं केलं जाते. तुम्ही कसं पाहताय? नाही, असं काही हे कोण आहेत मला माहिती नाही. हां, त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे हे त्यांना माहिती. परंतु मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला एक ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सेफ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आपला कौल दिलेला आहे. आणि महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राची सर्व जनता, सर्व धर्माची, सर्व भाषा बोलणारी आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोक हे पूर्णपणे सुरक्षित आहे. पालिका निवडणुकीमध्ये नेहमी भाजप तर सज्जच असते. यावेळेचं काय गणित असणार? कशा प्रकारे भाजप जे आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने विरोधक टीका करतात ते, आणि आम्ही एकत्र येऊ, लढू, किंवा आम्ही तिकडं आमचाच मराठी तिकडं मराठीच महापौर होणार, दिल्लीत जाणार नाही, अशा प्रकारचे वेगवेगळे वक्तव्य या ठिकाणी करतात ते. एक भाजप म्हणून आता आपण कसे सज्ज आहोत आणि कशा प्रकारे त्यांना उत्तर देऊ? आणि आम्ही आमच्या केलेल्या कामांनी त्यांना उत्तर देणार आणि उत्तर दिलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरासाठी आम्ही काय करणार याचं विजन आम्ही मुंबईकरांसमोर ठेवतोय. आम्ही रस्त्याबद्दल बोलतोय, आम्ही कचऱ्याबद्दल बोलतोय, आम्ही मुंबईची तुंबई होण्यापासून बोलतोय, आम्ही जेनझीला या मुंबईच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह करण्यासंदर्भात बोलतोय, आम्ही हॉकिंग झोन्स तयार करण्यासंदर्भात बोलतोय, आम्ही ओपन स्पेसेसच्या प्रोटेक्शन संदर्भात बोलतोय. हे कोणीच बोलत नाही आहे. ब्रँड सोडून कोणी काही दुसरं काय बोलतच नाही आहे. त्यामुळे माझी ही विनंती राहील की मुंबई शहराच्या विकासाच्या संदर्भात बोला. आणि तुम्ही मुंबई शहराच्या विकासासाठी काय केलं 1997 ते 2022 याच्यावर बोला. आणि दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीमध्ये तुम्ही काय केलं याच्यावरती बोला. आणि तुम्ही 2019 ते 2022 या कालावधीमध्ये, कोविडच्या कालावधीमध्ये काय केलं याच्यावरती बोला. थर्मोमीटरवर बोला, ऑक्सिमीटरवर बोला, बॉडी बॅग्सवर बोला, पीपी किटवर बोला, खिचडीवर बोला. बोला ना, काही तर बोला. काहीच बोलत नाहीत. आता आनंदाचा शिधा जो आपण दिवाळीत वाटतो तो देखील बंद होणार, लाडकी बहिणीचा योजना देखील बंद होणार, अशा प्रकारची वक्तव्य जे करतात ते. नाही, लाडकी बहिणीचं जे आहे ते काहीही बंद होणार नाही. ते नियमितपणे सुरू आहे. ते नियमितपणे अशाच प्रकारे सुरू राहणार. एकंदरीत पाहायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजप सज्ज झालेली आहे आणि त्याचबरोबर विरोधक जे आहेत ते विकासावरती न बोलता अशाच प्रकारची टीका करत असल्याचं या ठिकाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुभाषसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.